नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण पीएम आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे। कारण आता अनुदानात 50,000 रुपयाची वाढ होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। परंतु त्यासाठी नेमके कोणते लाभार्थी पात्र असणार आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपण यासाठी पात्र ठरणार आहे किंवा नाही। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, बातमी नुकतीच आलेली आहे। पुणे राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेत 50,000 रुपयाची वाढ करण्यात येत असून नागरिकांना आता 2 लाख रुपये मिळतील तसेच सोलरसाठी अनुदान मिळेल असं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या कार्यक्रमामध्ये डिक्लेअर केलेलं आहे। तर त्यामुळे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। अगोदरची जी काही रक्कम होती 1,20,000, तर आता याच्यामध्ये प्लस 50,000 रुपयाची वाढ होणार आहे। त्यामुळे सगळ्या पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता ही खुशखबर आहे। परंतु आपण पुढे बघणार आहोत की हे 50,000 रुपये मिळण्यासाठी आपण पात्र आहे किंवा नाही, तर बघूया पुढे। तर बघा मित्रांनो, त्यातून आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आणि त्या प्रत्येक घरावर काय होणार आहे की सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे। त्यामुळे त्या घरकुलांना मोफत वीज वर्षभर मिळणार आहे। त्याचबरोबर बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुलात पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र, तर 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयराम गोरे आदी उपस्थित होते। तर बघा मित्रांनो, काल जो काही पुण्याला बालेवाडी येथे प्रोग्राम झालेला होता, तर त्या प्रोग्राम मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टप्पा 2 मधील महाराष्ट्रातील जवळपास 20 लाख लाभार्थ्यांना या घरकुलाचं मंजुरी पत्र देण्यात आलं। त्याचबरोबर 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। त्यानंतर पुढे बघा, फडणवीस म्हणाले, घरकुलासाठी 1,20,000 रुपयाचे अनुदान दिले जाते। त्यात नरेगातून 23,000 व शौचालयासाठी 12,000 असे एकूण या घरकुलासाठी 1 लाख जवळपास टोटल 60,000, तर अशा प्रकारचं एवढे अनुदान मिळते। या निधीत आता 50,000ची अजून वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे घरकुलासाठी आता 2 लाखाहून अधिक रक्कम दिली जाणार आहे। तर मित्रांनो बघा, यासाठी आपल्याला की आता 2 लाखाहून अधिक रक्कम आपल्याला घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे। तर त्यामध्ये फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की अगोदरची रक्कम 1,20,000 रुपये मिळत होते, त्यात नरेगाचे 23,000 प्लस शौचालयासाठी 12,000 अशी एकूण 1,60,000 रुपयाची रक्कम आपल्याला या ठिकाणी मिळत होती। आता त्याच्यामध्ये 50,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार 2 लाखाहून अधिक रक्कम आता आपल्याला घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे। त्यामुळे घर बांधल्यानंतर सोलरसाठी अनुदान मिळेल। त्याचबरोबर जे काही घर बांधलं जाणार आहे ते पूर्ण झाल्यानंतर सोलरसाठी देखील आपल्याला अनुदान मिळणार आहे। त्यातून आयुष्यभर वीज मोफत दिली जाईल। बांधलेल्या घरावर भगिनींचे पत्नीचे नाव असलेच पाहिजे असेही त्यांनी बजावून सांगितले आणि त्या घरावर मात्र भगिनीचे नाव असलेच पाहिजे असं त्यांनी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे की आता जे काही घरकुल पीएम आवास योजनेअंतर्गत जो काही लाभ मिळत होता, तर त्यामध्ये आता रुपये 50,000ची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार हे जे काही अनुदान आहे तर हे 2 लाख रुपयापेक्षा अधिक लाभार्थ्यांना मिळणार आहे। तर अशा प्रकारची एक गुड न्यूज महत्वाची बातमी आपल्यासाठी होती। त्यामुळे मित्रांनो, जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।